आज आम्ही चाललो आहे उज्जैनला। तुम्हाला आजपासून ही सिरीज चालू होईल उज्जैनची। उज्जैन, ओंकारेश्वर खूप ठिकाणी फिरणार आहेत, दाखवत राहीन, एक एक पार्ट्स येत राहतील, बघत राहा। पॅकिंग वगैरे झालं आहे आमची, प्रॉपर पॅकिंग, बॅग वगैरे झालेच। आणि तुमचा भाऊ सध्या रेडी झाला आहे। आत्ता जास्त काय बडबड नाही करत, थोड्या वेळाने निघू, दाखवत राहीन। मित्रांनो आत्ता जस्ट उतरलो, दादरला खूप गर्दी होती। थोड्या टायमाने आता मामा वगैरे आमचे सर्व लोक येतात आहे, तेव्हा आम्ही भेटू आणि इथून डायरेक्ट कुर्ल्यावर जाऊ। आता बघू शकता, बघूया, मम्मी पप्पा आहेत, सामान आहेत, आम्हीच सर्वात आधी आलो, अजून कोण नाही आले, येतील तेव्हा येतील, थोडा वेट करतो आम्ही, सर्व आल्यावर। मित्रांनो फायनली आलो आम्ही कुर्ला जंक्शनला आणि आता आमची ट्रेन आले, सामान चढवतो, मग पुढे कंटिन्यू करू सोबत। मित्रांनो आज मम्मीने सगळं गाईड वगैरे केलं, मम्मीने सर्व गाईडिंग केले, उज्जैनपासून सर्व आले। सांग मम्मी कुठे कुठे कसं जायचं आहे? आता आपण LTTला उभे आहोत, आपली ट्रेन 4:25ची आहे, तिकडनं आपण कोकण स्टेशनला रात्री पोहोचणार आणि तिकडनं ओंकारेश्वर। इथे तुम्ही बघू शकता, इथे जेवढे आम्ही सर्व आलो आहे ते आम्ही मम्मीच्या गायडन्सवर, मम्मी एकदम सर्व गाईड वगैरे करते, नखरेजाम करते। काय वाटतं पप्पा तुम्हाला मम्मीबद्दल? क्या बोलूं मैं इस पे, क्या बोलूं क्या अब मैं इस पे, मैं कुछ बोल ही नहीं सकता। काय गाइडिंग चालू आहे? आता आम्ही इथे बसलोय, ट्रेन आलंय, ट्रेन लवकर आता सुटणार, अजून 4-4:30ला ऑलमोस्ट, हां 4-4:30ला ऑलमोस्ट सुटेल, मग आम्ही जाऊ। तर गाईस आम्ही ट्रेनमध्ये बसलोय, ही होती आमची ट्रेन आणि लोक आहेत सोबत बसले, मम्मी पप्पा आहेत आणि मामा मामी वगैरे बाहेर गेले। तर मग आता टाईम आहे अजून ट्रेन सुटायला, ट्रेन सुटाय, सिनेमॅटिक अजून खूप काय आहे, पार्ट येत राहतील, एक एक बघत राहा, एन्जॉय करत राहा। मित्रांनो अजून ट्रेन काय सुटत नाही, आम्ही थांबलो इथे। साधारण टाईम 3:45 काहीतरी, ट्रेन काय अजून सुटत नाही, ट्रेन सुटेल तर आम्ही अजून थांबलो आणि नाही पुरत सीन असे होतात आहे का वेगळ्या ट्रेन 2-3 माणसं आले आमच्या सीटवर, बोलतात आहे का आमची ट्रेन आहे, आमची आहे ना मम्मी गाईड, तिने शेवटी बघितलं आणि ती शेवटी मम्मीने सांगितली का ही ट्रेन होती, आमची 2 मिनिटं पटलेली का ती आमची ट्रेन आहे का नाही, नक्की कन्फर्म झालं आमची ट्रेन आहे। अजून काय आमची ट्रेन सुटत नाही, बघू परत सीटवर जाऊन बसू, सीट पण लवकर काय चांगली भेटली नाही, आता तीच लफडा चालू आहे। तर गाईस फायनली ट्रेन सुटलेली आहे, मी तुम्हाला दाखवू नाही शकलो, वर आहे, बॅकग्राऊंडचा आवाज पण येतो, त्याला एवढे पंखे आहेत ती सर्व 3, इथे तो बघूया झोपला आहे, असा वैताग आला आहे आणि मम्मी बोलते की रात्री ऑलमोस्ट रात्रीपर्यंत आम्ही पोचू, 2-1 असं काहीतरी टायमिंग तर आहे, तर बघू आता कसे काय पोचू। आणि मी सध्या वरती खाली बसलेत, प्रॉपर दाखवू नाही शकत, फोन पडेल, रिक्स नाही घ्यायचा बाय, एकच फोन आहे, तर थोडं झोपून घेतो, जर काय स्टॉप आला तर दाखवतो आणि टाईमलॅप्ससाठी मी ट्राय करतो। सो जास्त काय बोलू अजून, दादा अजून पोचलो नाही, हा पहिला भाग फक्त ट्रॅव्हलिंगचा आहे, जसं पोचू तसं सर्व, तर भेटू त्याला सोबत। हा मागचा आवाज तुम्हाला जाम इरिटेट करेल, मग मी कट करून ठेवतो, मी फोन यासाठी जवळ घेतो कारण का ते आवाज जाईल, समजून घ्या सर। आणि लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, अजून काय करा माझ्या भावाच्या चॅनलला, लाईक सबस्क्राईब करा। ऐकू नका, तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करू नका, नको बरोबर नका, असं नसतं बघा, तुम्हाला आवडलं
आवडणार म्हणजे आवडणार. कृष्ण काय पकडतो बरोबर बोलतोय. तर मित्रांनो आता इथे कसारा स्टेशनच्या इथे थांबलंय. अजून टाइम लागेल आम्हाला पोचायला इथे स्टेशन. ट्रेन मग सगळी झोपून पार झाले तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो इथं भूक लागले. एक चिवडा चकली बस सर्व खातात आहे. जाम भयानक भूक लागलेली. मध्ये कसारा स्टेशनला थांबलेली. अजून खूप म्हणजे खूप टाईम आहे पोचेपर्यंत. बघून घ्या चिवडा. हा मस्त लागतो चिवडा. चकली आहे. कसारा स्टेशनपर्यंत पोचलेली. टाईम आहे. इथे आता ऑलमोस्ट 11 वाजत आले आणि आता मी इथे भुसावळ जंक्शनच्या इथे आलो आहे. थांबले ट्रेन. त्याच्यानंतर अर्धा तासांनी स्टेशन आहे. बोलते ना रे काय मध्ये बोलायची सोबत. हां तर मी बोलल्याच्यानंतर आम्ही खांडवाला आता उतरणार. आमचं स्टेशन अर्धा तासाने पोचणार. अर्धा तासाने सांगितले का अर्धा तासाने कमीत कमी स्टेशन येत ते आता. आणि हा आता सुस्तावरती उठलाय. किस्सा सांग तुझा झोपायचा कसा झोपताना काय झालं. मी इकडे झोपलेलो तर येईन असं कान टिकून झोपलो होतो इकडे. तर ट्रेन फास्ट जात होती. तुम्हाला तुमची नाही फाटणार बोला असं होतं. लक्ष नका. तुम्हाला मी अजून एक दाखवतो. तू आधीच ते हा क्रिशांग आहे. पहिला एक लोलत आलेला ते झोपला आणि आता सर्व झोपले ते दाखवू नाही शकत. येस गाईस मी बी झोप राहू. उतरल्यावर दाखवतो. आता जस्ट आम्ही ते खांडवाला उतरलोय. रात्रीचे वाजले 1 आणि तिथे आम्ही पहिला आश्रममध्ये बघत होतो पण तिथे आता ऑन द स्पॉट बुकिंग आहे. ऑनलाईन नाही करू शकत. तर मग आम्ही आता डायरेक्ट प्रायव्हेट हे बुक करतोय. खूप थकलो आहे. मग आता थोड्या टायमाने जाऊ आम्ही. त्या बस आता आलो. एवढाच ब्लॉग. आता रूममध्ये जाऊ. आई ते मी आता चाललो आहे एस्केलेटरवर. ही लोक मागून जुगाड बघा तुम्ही. जुगाड बाजू रे. हा आहे बा. एक सामान ते वरती चाललं. सामान खेच चालू आहे. आता आम्ही ते सामान पहिला सामान घेतो नाही तर मी याच्याशिवाय सामान घेतो. ये बघा. एक खालून सामान वगैरे चालू होती. शिफ्टिंग सामान आली. माणसं आता येतात आमच्या मागून. मित्रांनो हे खांडवा जंक्शन. इथे आम्ही आलो आहे. तिथे बॅग भरायला घेतलं आहे. मग दाखवतो मी. त्या साईडला बॅग भरायला घेतलेत आमचे. आणि आता आम्ही चाललो आहे प्रायव्हेट लॉन्जवर. मग थोड्या टायमाने जाऊ. तो दादा आम्ही पहिला लावत होतो तेव्हा आम्ही आडधोड टाकला बॅग. तर दादाने बराबर केला. बॅग सिस्टमॅटिक लावला. मग आम्ही आता थोडं. मित्रांनो जास्त करून आपल्याला हे पक्षी दिसत नाही आजकाल. ते चिमण्या. ते चिमण्या. हा मुलांसाठी स्पॅरो. या ओके. चिमण्या ते तुम्ही बघू शकता झाडावर किती आहेत. हे जे छोटे छोटे वाटतात ना तिची आहेत चिमण्या. बघा किती आहेत. पक्षी आहेत ते. कुठले आहेत ते काय. चिमण्या. हा चिमण्या. आता मी अच्छा
हमको सिखा रही है। अब तू गया बेटा, अब तू गया, देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे, देख बनवणार चिमण्या। मित्रांनो 4 वाजलेत, आत्ता जाऊन रूम भेटला, रूम शोधला नाही भेटला। एक होता बुक केलेला पण त्यांनी गुन्हा भलत्याला दिलेला, वैताग आला। आता काय झोप पण उडलं, झोपायचं नाही आता, सरळ आंघोळ करून जायचं आहे।